नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे भूमीने आता रागिणीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. भूमी म्हणत असते की आकाश, हे मी मनाचं सांगत नाहीये, तू बघितलंस ना, हे सगळं यांनी यांच्या तोंडाने कबूल केलेलं आहे. मी फक्त या सगळ्याची फोड करून सांगितली की कुठली गोष्ट त्यांनी कधी केली होती आणि कशा पद्धतीने केली होती. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो, हे सगळं अनबिलिव्हेबल असलं तरीसुद्धा या गोष्टी खूप आधीपासून घडत आलेल्या आहेत, अगदी 6-7 वर्षांपासून. तेव्हा आकाश म्हणत असतो की म्हणजे काय बोलतेस तू भूमी? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, तुझ्या बाबांनी मृत्यूपत्रामध्ये असं लिहून ठेवलं होतं की तू 26 वर्षाचा झाल्यानंतर जरी तू बरा नाही झालास तर तुझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या बायकोच्या नावावरती होईल. आणि हे सगळं रागिनी पटवर्धन यांना माहिती होतं आणि म्हणूनच यांना तुला कधीही बरं होऊ द्यायचं नव्हतं. तुला वेडच ठेवून तुझं लग्न लावून द्यायचं होतं एका अशा मुलीबरोबर, ती गरीब घरातील असेल आणि गरीब घरातील असेल तरीसुद्धा त्यांच्या दबावाखाली राहणारी असेल. आणि म्हणूनच यांनी गरीब घरातली म्हणून माझ्याबरोबर तुझं लग्न लावून दिलं. पण मी यांच्या दबावाखाली नाही राहिले आणि तू सुद्धा बरा झालास आकाश, आणि सगळी प्रॉपर्टी नेहमीप्रमाणे तुझ्या नावावरती राहिली. पण तरीसुद्धा ही बाई गप्प बसली नाही. या बाईने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्याला माहिती एक फ्रॉड झाला होता ऑफिसमध्ये. त्याच्यानंतरला तू यांना घाईघाईने बोलावलंस आणि सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावरती करून टाकलेस. पॉवर ऑफ अटर्नी यांच्या नावावरती झाल्यानंतर यांना खूप जास्त आनंद झाला होता. पण पुन्हा सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावाने झाली. नंतर तू माझ्या नावाने ही प्रॉपर्टी करण्याचा प्रयत्न केलास आणि ह्या बाईला त्या गोष्टीचा खूप जास्त राग आला आणि तिने खूप वेळा ही कटकारस्थानं करण्याची प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, खोटं आहे, खोटं आहे सगळं, मी असं काही केलेलं नाही आहे. काय गं, पुरावा काय आहे तुझ्या बोलण्याला? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, एवढं सगळं सांगूनसुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की आकाशला आता कुठल्या पुराव्याची गरज आहे? पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या व्यवस्थित लक्षात याव्यात आणि आकाशच्यासुद्धा. तेव्हा मी इथे काही पुराव्यांना सादरसुद्धा केलेला आहे. आता त्यांच्याच तोंडून आपण हे सगळं ऐकणार आहोत. तेव्हा इकडे भूमी म्हणते, गायकवाड सर. तेव्हा गायकवाड सर आता शिंदेंना त्या 2 लोकांना घेऊन यायला सांगतात आणि ती 2 लोकं म्हणजे खूपच महत्त्वाची असतात. तर इकडे एका व्यक्तीचा संबंध असतो तो आकाशच्या आईवडिलांजवळ आणि एका व्यक्तीचा संबंध असतो तो भूमीच्या जवळ. तेव्हा इथे आता 7 वर्षांपूर्वी आकाशच्या आईवडिलांच्या गाडीचा जो अपघात झाला होता त्याच्यामध्ये त्या माणसाचा हात होता, जो मेकॅनिक तिथे आला होता. आणि इथे व्यंकट हा मेलेला आहे अशी बातमी सगळीकडे पसरलेली असते. पण व्यंकट जिवंत असतो आणि पोलिसांनी सुद्धा त्याला तिथे कबुली जबाब देण्यासाठी हजर केलेला असतो. व्यंकट आणि मेकॅनिकल यांना बघितल्यानंतर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा भूमी म्हणत असते की सावकाश रागिणी आत्या, अजून ते दोघेजण काही बोललेलेच नाही आहेत. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा, या दोघांनाही साक्ष देण्यासाठी आम्ही इथे हजर केलेलं आहे. या दोघांना आम्ही आमच्या ताब्यामध्येच ठेवलं होतं. तेव्हा आकाश म्हणत असतो, पण गायकवाड सर, हा व्यंकट जिवंत कसा? हा तर गेला होता ना? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की याला गोळी लागली होती आणि आता हा जिवंत नाही आहे. ही बातमी आम्हीच पसरवली होती जेणेकरून त्याच्या जीवाचा धोका हा टळला पाहिजे. जेव्हा आम्ही घोषित केलं की हा जिवंत नाही आहे, तेव्हा याला मारणारी लोकं तिथून निघून गेली. पण आम्ही त्याला आमच्या निदर्शनाखाली ठेवून घेतलं होतं. त्याच्यावरती औषधोपचार केले आणि त्यानंतरला कुणालाही सांगितलं नाही की तो जिवंत आहे म्हणून, जेणेकरून त्याच्या जीवाला धोका होऊ नये आणि इथे साक्ष देण्यासाठी त्याला आणण्यात यावं. तेव्हा व्यंकट बोल, जे काही घडलं होतं ते सगळं बोल. तेव्हा व्यंकट म्हणत असतो की भूमी मॅडम यांना किडनॅप करून जंगलामध्ये बांधून ठेवण्याची जी काही आम्हाला सुपारी देण्यात आली होती, ही रागिनी पटवर्धन यांनीच दिली होती. त्यांनीच आम्हाला हे कृत्य करायला सांगितलं होतं आणि आम्ही तसं केलं देखील. त्यांना जंगलामध्ये नेऊन ठेवलं आणि बांधून ठेवलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये हतकडी लावून एका झाडाला बांधण्यात आलं होतं, जेणेकरून रात्रीच्या वेळेला कुठला तरी प्राणी यावा आणि त्यांच्यावरती हल्ला करण्यात यावा, म्हणजे हे सगळं प्राण्याने केलंय असं सांगितलं जाईल. पण त्यावेळेला आकाश तिथे गेलेला असतो
आणि भूमीचा जीव वाचवलेला असतो. आजूबाजूला मुद्दामून आगसुद्धा लावण्यात आलेली असते. हे सगळं कारस्थान रागिनी पटवर्धन हिनेच करायला सांगितलेलं असतं असं इकडे व्यंकटने सगळ्यांसमोर कबूल केलेलं असतं. तेव्हा इथे अथर्व यालासुद्धा आता आपल्या आईचं सत्य कळलेलं असतं. जिच्यावरून भूमीजवळ सतत वाद घालणारा अथर्व याला रागिनीचं कृत्य ऐकून फार लाज वाटत असते. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, खोटं आहे, खोटं आहे सगळं. तुम्ही जे काही बोलताय ना सगळं खोटं आहे. काय पुरावे आहेत तुमच्याकडे? तोंडाला आलं आणि बोललात. असं करताय का? अजिबात यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नाही आहे. सगळं खोटं आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की रागिनी मॅडम, पुराव्यांशिवाय मी इथे या लोकांना घेऊन येईन का? तुमचे आणि त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड्स मी चेक केलेले आहेत आणि माझ्याकडे ते रेकॉर्डला सुद्धा आहेत. तुमचं आणि त्याचं काय काय बोलणं झालंय आणि किती बोलणं झालंय हे सगळं मला माहिती आहे. कॉल रेकॉर्ड्समध्ये सगळं काही ऐकण्यात आले. तेव्हा इथे व्यंकट म्हणत असतो की रागिनी मॅडम, तुमच्या विरोधामध्ये मी तोंड उघडलं सुद्धा नसतं, पण तुम्ही गद्दार निघालात. तुम्हीच मला मारलत. म्हणजे माझ्या मरणाची वाट बघत होता तुम्ही. मला मारायची सुपारी दिली होतीत ना शार्प शूटरला. जेव्हा जंगलातून मी पळत होतो, कसाबसा माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न मी करत होतो, तेव्हा शार्प शूटरने मला गोळी मारली आणि तेव्हा मी पडायच्या आधी अभिजित पटवर्धन हे सुद्धा मला दिसले. तेव्हा मला कळलं की शार्प शूटरच्या बाजूला जो व्यक्ती उभा आहे त्यानेच आपल्याला मारलेला आहे. आणि तेव्हा इथे त्या माणसाने गोळी मारल्याच्या नंतर इथे व्यंकट तर खाली कोसळलेला असतो. पोलीस तिथे धावत पळत येतात, व्यंकटला बघतात. त्यानंतर व्यंकट पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो. अभिजितला असं वाटतं की व्यंकट आता मेलेला आहे. त्याला गोळी अगदी चांगलीच हृदयामध्ये लागलेली आहे आणि ते दोघेजण तिथून पळून जातात. तेव्हाच इथे व्यंकट म्हणतो की मला या लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, माझा जीव वाचवला, पण तुमच्यासारख्या कारस्थानी लोकांनासुद्धा जेलमध्ये जाण्याची गरज आहे. म्हणून तुमच्या विरोधामध्ये मी इथे साक्ष दिले. कळतंय का? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, बघितलंस ना या बाईने किती कारस्थानं केली आहेत. आता तरी तुझा विश्वास बसलाय का आकाश, की अजून तुला कुठल्या पुराव्यांची गरज आहे, की अजूनही तुला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे? तेव्हा इथे आकाश आता पूर्णपणे हतबल झालेला असतो. तो आता खाली बसतो आणि म्हणतो की भूमी, मला माफ कर, खरंच मला माफ कर. तेव्हा इथे आता आकाशच्या पायाखालची जमीन सरकलेली असतेच, पण इथे आजीच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकलेली असते. त्यांना आता इथे त्यांच्यावरती डोंगर कोसळल्यासारखा वाटत असतो. कारण आपलीच मुलगी जेव्हा आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यावरती तर उठतेच, पण त्यानंतर एकुलत्या एक नातवाच्या सुद्धा आयुष्यावरती उठलेली असते. म्हणजे आकाशला मी मारून टाकेन हे शब्द रागिनीच्या तोंडातून येताना तिने एका क्षणाचा सुद्धा विचार केला नव्हता. प्रेक्षकांनो, तर इथे आता आजींना याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा भूमी त्यांच्याजवळ येते. भूमी म्हणत असते, आजी, मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं ऐकून खूप जास्त त्रास होतोय ना, पण तुम्हाला माहिती आहे का तो माणूस जो तिथे उभा आहे ना, तो कोण आहे? या रागिनी पटवर्धनीने तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते. या बाईने पैसे दिले होते त्यांना. 7 वर्षांपूर्वी ही बाई जाऊन त्यांना भेटली आणि सांगितलं होतं की गाडीचे ब्रेक फेल करायचे म्हणून. ती माणसं कधीच परत येता कामा नये पुण्यावरून. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की रागिनी मॅडम, तुम्ही रॉकीला या माणसाला मारायची सुपारी दिली होती. रॉकीने ती सुपारी घेतली सुद्धा होती, पण त्याआधी आम्ही गोल्डीकडून या माणसाचा पत्ता घेतला आणि रॉकीच्या आधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या माणसाला आमच्या ताब्यात घेतलं. बोल रे, तू सुद्धा बोल. तेव्हा इथे मॅकॅनिक म्हणत असतात की 7 वर्षांपूर्वी ही बाई आम्हाला येऊन भेटली आणि त्यांनी आम्हाला या 2 माणसांची सुपारी दिली. म्हणजे त्यांचा फोटोसुद्धा दाखवला आणि गाडीसुद्धा दाखवली आणि सांगितलं की हे बघ, ही जी गाडी दिसते ना तुला, त्या गाडीचे ब्रेक फेल करायचे आहेत. कारण महाजन कुटुंब या गाडीतून उद्या पुण्याला जाणार आहे. ते जातील तर पुण्याला, पण परत ते माघारी येता कामा नये याची काळजी तुला घ्यायची आहे. असे ब्रेक फेल करायचे की पुन्हा ते दोघे तिघेजण परत नाही आले पाहिजे. तेव्हा मकॅनिक म्हणतात की ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल. तेव्हा रागिनी म्हणते, काम झालंच पाहिजे आणि हे घे पैसे, हे पैसे ठेव आणि चोखपणे हे काम करायचं.
तर त्याआधी रागिनीची परिस्थिती एवढी काही श्रीमंत नव्हती. तेव्हा ती साधीसुधीच होती. प्रॉपर्टी तिच्याकडे गेल्यानंतर ती स्वतःला शहाणी समजायला लागली होती. तेव्हा इथे मेकॅनिक म्हणतात की या मला तेव्हापासून किडनॅप करून ठेवतायत. मी तोंड उघडेन म्हणून मला पैसेसुद्धा देतात. त्यानंतर मला 7 वेळा जागासुद्धा बदलायला सांगतात. इथे राहू नको, तिथे राहू नको सतत बोलत असतात. त्यामुळे इथे आता आकाशला कळलेलं असतं की आपल्या आईवडिलांना मारणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नसून रागिनी पटवर्धन आहे. आणि आजीलासुद्धा कळलेलं असतं की मला असं वाटत होतं की माझ्या मुलाचा आणि सुनेचा अपघात घडलाय, पण नाही, हा तर घातपात होता. रागिनी पटवर्धन हिने घडून आणलेला. तेव्हा रागिनीचा खरा चेहरा भूमीने, गायकवाड सरांनी सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जर कुणी त्यांना साथ दिली असेल तर प्रेक्षकांनो, गायकवाड सर यांनी भूमी आणि आकाशची खूप मदत केलेली असते. तर इथे इन्स्पेक्टर साहेबांनी आता मदत केल्यानंतर रागिनी पटवर्धन यांचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. गायकवाड सर म्हणत असतात की तुम्ही या लोकांना पैसे देऊन तोंड बंद ठेवायला सांगत होता, पण रागिनी पटवर्धन तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का आकाश सर, तुमच्याबरोबर हे जे काही अपघात घडतायत, जी काही कारस्थानं घडतायत ना, या सगळ्याला जबाबदार रागिनी पटवर्धनच आहे. तुमचा दुसरा कुणीही एवढा मोठा दुश्मन नाही आहे. तुमच्या घरातच तुमचा दुश्मन हा लपून बसला होता. हे सगळं कारस्थान यांनीच केलेलं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, खोटं आहे सगळं, खोटं आहे. काय तुमच्याकडे पुरावा आहे? कुठल्याही साक्षीदाराला घेऊन याल आणि माझ्यासमोर उभं कराल का? आणि ते काही सांगतील, तुम्ही जे सांगाल ते. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, गायकवाड सर, की रागिनी मॅडम, तुम्हाला काय वाटलं मी कुठलेही साक्षीदार घेऊन येईन का? अहो, एक गुन्हेगारच गुन्हेगाराची पावलं ओळखतो आणि तशीच या माणसाने तुमची पावलं ओळखली होती. कधीतरी तुम्ही त्याला धोका द्याल हे त्याला माहिती होतं आणि म्हणूनच त्याने तुमचं बोलणं त्यावेळेला रेकॉर्ड करून ठेवलं होतं, पण तुम्हाला कळलंसुद्धा नाही. आणि ते रेकॉर्डिंग त्याने अजून जपून ठेवलं होतं, ते माझ्याकडे आहे. आणि आता रेकॉर्डिंगमध्ये इथे रागिनी म्हणत असते की ती बघ, ती गाडी आहे ना, तिचे ब्रेक फेल करायचे आहेत, कारण ते लोक पुण्याला जाणार आहेत. जातील तर पुण्याला, पण परत येता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. हे घे पैसे आणि अजून पैसे मिळतील काम झाल्यानंतर, असं रागिनी त्या मेकॅनिकला म्हणालेली असते. तेव्हा त्याचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये त्याने रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. तर इथे रागिनीचं कारस्थान आता भूमी आणि गायकवाड सर यांनी पुराव्यानिशीत सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. त्यामुळे आता खोटं काय बोलायचं हा प्रश्नसुद्धा रागिनीला पडलेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे का केलंस तू आई, सांग ना, कशासाठी कशासाठी केलंस हे तू सगळं? काय मिळालं हे करून? तेव्हा पारितोष म्हणत असतो की आकाश, अरे हे कारस्थान आहे ना, आत्ताचं नाही आहे, हे कधीपासून घडत आले. म्हणजे डॉक्टर प्रधान यांनी अपघातानंतर तुला बरंसुद्धा केलं होतं. त्यांच्याकडे तुझी ट्रीटमेंट चालू होती. तू पूर्णपणे बरासुद्धा होत आला होतास. पण रागिनी पटवर्धन यांना ते मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर प्रधान यांना धमकी दिली. तुझी ट्रीटमेंट बदलण्यासाठी त्यांना सही करायला सांगितली आणि त्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांकडे तुला तपासण्यासाठी दिलं. आणि त्या डॉक्टरांना हाताशी धरून, आकाश, तुला बरं करण्याचे प्रयत्न नाही करण्यात आले, तर तुला अजून वेडं करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. आणि म्हणूनच 6 वर्ष झाली तरी तू पूर्णपणे बरा नाही झालास. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की यांनी जी कारस्थानं केलेत, पुराव्यानिश्चित ते सिद्ध झालेले आहेत. यांनी खूपच जास्त तुमच्यावरती हल्ले केले, तुमच्याबरोबर घातपात केले, पण तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात. आता यांचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलंय, ते सुद्धा पुराव्यानिश्चित. त्यामुळे यांना आता अरेस्ट करण्यात येत आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला माफ कर भूमी, खरंच मला माफ कर. तू एवढ्या वेळा मला हे सगळं पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न केलास, पण तरीसुद्धा कधीच मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. मी नेहमी या बाईवरती विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती अविश्वास दाखवला. पण मला आता कळतंय तुलासुद्धा किती आणि काय काय सहन करावं लागलं या बाईमुळे. ही सगळी परिस्थिती तुझ्यावरती ह्या बाईमुळे आली होती, हे सुद्धा मला आता कळतंय.
तेव्हा इथे आकाश भूमीची माफी मागत असतो. तेव्हा भूमी आकाशला मिठी मारते, म्हणत असते की आकाश शांत हो, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. तू तर या बाईवरती विश्वास ठेवत होतास ना, तो सुद्धा आंधळा विश्वास. पण आता तुझे डोळे उघडलेत, आता तुला कळलं ही बाई दिसतेच अशी नाही आहे. अरे या बाईला आपल्या लोकांशी काही देणं घेणं नाही आहे. हिला फक्त प्रॉपर्टी, पैसा, धन दौलत एवढंच हवं आहे. म्हणून ही बाई सगळ्यांना मारत जाते, सगळ्यांना पैसे वाटत जाते, सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी ही बाई पैसे देते असं वाटतं. पण या बाईने त्या माणसांना विकत घेतलेलं असतं तिच्या कामांसाठी. तेव्हा इकडे आता रागिणीला अरेस्ट करण्यात येते. गायकवाड सर म्हणतात की चला यांना आताच्या आता अरेस्ट करा आणि घेऊन चला. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की अथर्व, अथर्व मला जायचं नाही आहे. अथर्व मला माफ कर रे. अथर्व तुझ्या आईने काही नाही केलं आहे, मला फसवण्यात येतं आहे. तेव्हा इथे आता अथर्व तिचा हात बाजूला करतो. अभिजितला म्हणते की अभिजित मला नाही जायचं आहे. अभिजित म्हणतो आई, आई मी करतो काहीतरी. तेव्हा अभिजित म्हणतो गायकवाड सर सोडा माझ्या आईला, खरंच सोडा, तिने काय नाही केले. गायकवाड सर म्हणतात पुराव्यानिशी सगळं सिद्ध केलं आहे, तरीसुद्धा तुमच्या तोंडातून हे शब्द येत आहेत. काय म्हणायचं काही तुम्हाला, त्यांनी काय नाही केलं आहे. अहो सगळंच तर त्यांनी केलं आहे. त्यानंतर रागिणी म्हणत असते आई मला माफ कर ग आई, मला माफ कर, खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर. तेव्हा इथे आजी आता जोरदार रागिणीच्या कानाखाली देते आणि म्हणत असते लाज नाही वाटत, लाज नाही वाटत असं वागायला. आणि प्रेक्षकांनो, एका आईच्या मनाला काय वेदना झाल्या असतील जेव्हा तिला कळतं की तिच्या पोटच्या पोरीनेच तिच्या मुलाला, एकुलत्या एका मुलाला आणि सुनेला आता मारून टाकलेलं आहे. त्यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती की गाडीचे ब्रेक फेल करू म्हणून. त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी ती बाई जबाबदार आहे. आणि त्या बाईला आता इथे आजी म्हणत असतात की गायकवाड सर आत्ताच्या आत्ता ह्या बाईला तुम्ही अरेस्ट करा, घेऊन जा माझ्या नजरेसमोरून, हिची जागा त्या जेलमध्येच आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते आई एकदा ऐकून तरी घे. तेव्हा इथे आजी आता म्हणतात काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तू जे काही केलेस ते सगळं आता समोर आलेलं आहे. मला तर कळतसुद्धा नाही आहे की माझ्या पोटची पोरगी अशी वागू शकते. तर इथे अभिजित, पौर्णिमा दोघेजणं बघतच बसतात. तर रागिणीचा पापाचा घडा आता भरत गेलेला असतो. जी काही कारस्थानं ती एवढ्या वर्ष करत आलेली असते, जे नाटक ॲक्टिंग ती आत्तापर्यंत करत आलेली असते, ती सगळी संपलेली असते. तिचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझ्या पोटची पोरगी अशी वागू शकते, या गोष्टीचा मी कधी विचार केला नव्हता. आकाश पूर्णसुद्धा इथे आता हतबल झालेला असतो, रेसलेस झालेला असतो. हे सगळं काय घडलं? रागिणी आत्याने हे सगळं केलं. ज्या बाईला मी आई म्हणालो त्याच बाईने हे सगळं केलं होतं, माझ्या आईवडिलांना मारलं होतं, असं आता आकाशला वाटतं. त्यानंतरला इथे आता रागिणीला पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट करून आणलेलं असतं. त्यानंतर रागिणीला आठवत असतं कशा पद्धतीने तिचा सत्कार झाला, कशा पद्धतीने तिचं कौतुक झालं. त्यानंतरला भूमी तिथे टाळ्या वाजवत येते आणि भूमी एक एक करून तिचा पत्ता उघडते. तेव्हा इकडे आता ज्या पद्धतीने आजीने तिचं थोबाड फोडलेलं असतं हे सगळं रागिणीला आठवतं. गायकवाड सर तिथे येतात आणि म्हणतात हे काय, अजून तुम्ही रागिणी पटवर्धन यांना इथेच उभं केलं, जा जा कस्टडीमध्ये घेऊन जा, अरेस्ट करा त्यांना, आतमध्ये नेऊन ठेवा. तेव्हा इथे रागिणीला आता लॉकअपमध्ये ठेवण्यात येतं. तेव्हा तिथे अभिजित येतो, पौर्णिमा येतात आणि म्हणत असतात की गायकवाड सर हे सगळं खोटं आहे, हो हे सगळं खोटं आहे, माझ्या आईने काय नाही केलं आहे, पुरावे सगळे आहे ना मॅनेज करण्यात आले होते, माझी आई असं का करेल सांगा बरं. हे बघा मला तुम्ही थोडा वेळ द्या, मी सांगतो ना, हे सगळं त्या भूमीचं कारस्थान आहे, तिने हे सगळे पुरावे, ही सगळी माणसं मॅनेज केली होती, माझ्या आईने काय नाही केले. पौर्णिमासुद्धा तेच म्हणते की आईने खरंच काही नाही केले. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात हे बघा तुम्ही गप्प बसा, आम्ही पुरावे सगळे मॅनेज केलेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला, म्हणजे हे सगळं भूमी मॅडमने केलं आहे तर आम्हीसुद्धा खोटं बोलतो आहे असं म्हणताय तुम्ही. तेव्हा अभिजित म्हणतो नाही मला असं नाही म्हणायचं आहे, पण हे बघा तुमच्या डोळ्यांवरती इथे आता आंधळेपणाची पट्टी आहे. मला असं वाटतं आहे की तुम्ही एकदा आईला फक्त सोडा, आम्ही सगळे पुरावे गोळा करू ना, एकदा विश्वास ठेवा गायकवाड सर. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की अजिबात नाही, तुम्ही जे काही बोलाल आणि आम्ही खरं म्हणायचं का, तुम्हाला जे काही बोलायचं कोर्टात बोला, पुरावे तिथे सादर करा आणि आम्ही जे बोलतोय ते खोटं साबित करा. तेव्हा अभिजित म्हणत असतो हे काय बोलताय तुम्ही, हे बघा माझ्या आईला आत्ताच्या आत्ता सोडा, कुणाशी बोलताय या गोष्टीचं भान आहे का तुम्हाला, तुम्हाला दाखवून देतो की अभिजित पटवर्धन काय आहे ते, आजच्या आज माझ्या आईचा जामीन करतो, कळलं का.
तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की जे काही करायचं आहे ते करा, मी काही तुम्हाला अडवणार नाही, पण कोर्टामध्ये पुरावे सादर करा आणि त्यांना जामीन मिळवून दाखवा. पण आता मी तुमची काही मदत करू शकत नाही आहे. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, गायकवाड सर प्लीज एकदा ऐका, खरंच ऐका. मी तुम्हाला पुरावे निश्चित हे सिद्ध करून दाखवेन की हे सगळं त्या भूमीचं कारस्थान आहे. आईला फसवण्यासाठी माझ्या आईने खरंच काही नाही केले. फक्त तुम्ही आईला सोडवा. मी तुमच्या पाया पडतो सर, प्लीज आईला सोडवा. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की असं नाही करण्यात येणार. हे बघा सगळे पुरावे आम्ही सादर केलेत आणि त्यांनी आतापर्यंत हे सगळे गुन्हे केलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या तोंडाने सुद्धा कबूल केलंय. मग तरीसुद्धा तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुमच्या आईने काय नाही केले म्हणून? तुम्ही ऐकलं नाहीत का? त्यांनी स्वतःच्या तोंडाने सगळं कबूल केलंय. तेव्हा अभिजित म्हणत असतो, तुला कळत नाही आहे का? तेव्हा गायकवाड सर म्हणतात की हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे कोर्टात, इथे थांबायचं नाही, कळलं ना? तेव्हा इथे आता अभिजितला खूप राग आलेला असतो. काय करावं आणि काय नाही करावं असं त्याला वाटत असतं. तर इथे भूमीने आता गायकवाड सरांच्या मदतीने, पारितोषच्या मदतीने पुरावे गोळा केलेले असतात आणि ते सुद्धा रागिणीच्या विरोधामध्ये ठोस पुरावे. त्यामुळे रागिणीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आता आलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनी पटवर्धन बाहेर आल्यानंतर सगळ्या बायका तिथे जमा झालेल्या असतात. त्या म्हणतात, काय गं तू एक बाई आहेस ना, एक बाई असून आपल्या मुलाच्या जीवावरती उठलीस. आपल्या मुलासारखा म्हणजे तो भाचा असला तरी तुला आई म्हणत होता ना गं. तुझ्या मनाला अजिबात काहीच नाही वाटलं. तुझ्या मुलासारख्या भाच्याच्या जीवावरती उठलीस. स्वतःच्या सख्या भावाला आणि वहिनीला इथे अपघातामध्ये मारून टाकलंस. हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का गं? तू पण एक बाई आहेस ना, तुझ्या आतली बाई जिवंत नाही का झाली? तेव्हा इथे रागिणीच्या तोंडाला काळं लावलं जातं. तिच्या गळ्यामध्ये चपली हार घातला जातो. तेव्हा आजी म्हणत असतात, मला तर विश्वासच बसत नाही आहे की माझी मुलगी रागिणी अशी वागू शकते. मला खरंच या गोष्टीचं आता खूपच जास्त आश्चर्य वाटतंय की मी तिला अजिबात ओळखू नाही शकले. तेव्हा इथे आता रूममध्ये आकाश आलेला असतो. तोडफोड करत असतो, सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देतो. तेव्हा पारितोष म्हणत असतो की हे बघ आकाश, दरवाजा उघड. अरे तू का स्वतःला त्रास करून घेतोयस? या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. सगळी चुकी रागिनी पटवर्धन यांची आहे आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. तू का स्वतःला त्रास करतोयस? हे बघ आकाश, मला दरवाजा तोडावा लागेल असं इथे पारितोष म्हणतो आणि दरवाजा तोडतो. तेव्हा इथे आजी, पारितोष आणि भूमी तिघेजण आतमध्ये येतात. बघतात तर काय, इथे आकाशची अवस्था खूपच जास्त आता बिकट झालेली असते. जो काही प्रकार घडलेला असतो त्याचा आता त्याला खूप त्रास होत असतो आणि तो फार दुःखी झालेला असतो. एका कोपऱ्याला लहान मुलांसारखा आपला टेडी घेऊन बसलेला असतो आणि आकाशला बघून भूमीला फार वाईट वाटतं.